अरे विचारे, तुला किती वेळा बोललो मी, नवीन फोन का घेत नाही तू? विचार करतो यार. नवीन बॅट. विचार करूया बाळा. विचारे भाऊ, टेरी दिसायला लागले तुमची. व्यायाम कधी सुरू करताय? विचार करतोय मित्रा. विचारे, आता तरी नवीन बाईक घे यार. विचार करतोय यार. अहो ऐकलत का, काका सारखं आमंत्रण देत आहेत. काय करायचंय? विचार करूया. अरे विचारे, कसला विचार करतोयस? एक शेतकरी शेतमाळ्याशिवाय कसला विचार करणार? मग सांग, या वर्षी रस शोषक कीटकांवर उपाय काय करणार आहेस? विचार तर करतोय. नुसता विचार नाही, कृती करून होईल. म्हणजे काय? म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन आणावं लागेल स्वतःच्या विचारांमध्ये, स्वतःच्या पद्धतींमध्ये. कारण परिवर्तन फक्त निसर्गाचा नियम नाही, काळाची गरज सुद्धा आहे. पण कसं होणार आहे ट्रान्सफॉर्मेशन? ह्याने बायरचं नवीन ट्रान्स, मावा, तुडतुडे, पांढऱ्या माशींची अंडी ह्या रस शोषक कीटकांसाठी आहे परिपूर्ण उपाय. शिवाय एकत्रित प्रकोपावर हे करतं उत्तम नियंत्रण. अधिक निरोगी पीक मिळवून देईल अधिक उत्पादन. म्हणूनच ट्रान्स फक्त एक प्रोडक्ट नाही, परिवर्तनाचा साथीदार आहे. अरे वा, याचा अर्थ आहे की ट्रान्स वापरलं तर परिवर्तन होईल. चिंतेचं, विश्वासामध्ये, इच्छांचं, वास्तवामध्ये, कष्टाचं, यशामध्ये. कारण परिवर्तन फक्त निसर्गाचा नियमच नाही, काळाची गरज सुद्धा आहे. बायरचं ट्रान्स, परिवर्तनात आपला भागीदार.